श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती प्रदेव सत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. विघ्नहर्ता श्री गजानन, विद्याधिदेवता श्री शारदा आणि तुमच्या माझ्यामधलं गुरुतत्व या सर्वांना वंदन करते. आणि आजच शारदीय नवरात्र सुरू होत आहे, त्यामुळे त्या महालक्ष्मीला, महासरस्वतीला आणि महाकालीला, त्रिविध रूपांना देवीच्या वंदन करते. आणि पहिल्यांदाच राज्ञी मंचाचे मी आभार मानते, कारण मुक्ताबाई या विषयावर त्यांनी मला आज इथे बोलायला बोलवलं. जेव्हा पहिल्यांदा मृणालिनीताईंनी मला विचारलं होतं की अंजलीताई तुम्ही असं असं बोलाल का, आमच्या इकडे असं असं भुसारी कॉलनीमध्ये एकाने मला विचारलंय. मी म्हटलं ठीक आहे, विषय काय आहे, कारण नवरात्र म्हटलं की नवदुर्गा वगैरे यावर बोलतात किंवा बोलायची अपेक्षा असते की विषय असा असावा. म्हणून म्हणून मी विचारलं की काय बोलायचंय किंवा विषय काय आहे. तर त्या म्हणल्या मुक्ताबाई. 2 मिनिटं मी प्रश्नात पडले की मुक्ताबाईंवर का बोलायचंय. आणि मग लक्षात आलं की अरे मुक्ताबाईंची जयंती त्या दिवशी आहे आणि म्हणून मुक्ताबाईंवर बोलायचं. मग म्हटलं नाही, आपल्याला मुक्ताबाईंची जयंती पण आठवत नाही सहज. आपल्याला मुक्ताबाईं बद्दल फक्त एक 2-4च गोष्टी माहिती असतात जनरली. तर आता मुक्ताबाईंचा परिचय आपणही करून घ्यायचा पूर्णपणे, आणि या सगळ्या महिलांनी ज्यांनी आपल्याला संधी दिली त्यांनाही तो करून द्यायचा. आणि म्हणून मी हो म्हटलं. त्यामुळे मुक्ताबाईंशी माझा परिचय सुद्धा हा जो आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे, तो खरं सांगायचं तर नुकताच झालाय. म्हणजे मलाही तुमच्यासारख्या मुक्ताबाईंच्या एखाद 2 गोष्टी तुमच्यापेक्षा जास्त माहिती असतील, पण मुक्ताबाईंच्या मलाही ज्या आपण खूप लहानपणापासून गोष्टी ऐकत आलो, मांड्याची गोष्ट म्हणजे मांडे ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाजलेल्याची गोष्ट, नामदेव कोरा रे कोरा असं म्हणून नामदेवाला थापटायला लावलं, ती गोष्ट, अशी गोरोबा काकांना ही जी गोष्ट, अशा साध्याच गोष्टी माहिती होत्या. पण आज तुम्ही ही जी संधी मला दिलीत किंवा हे जे मला बोलवलं, त्यामुळे मला एक खूप छान परिचय मुक्ताबाईंचा झालेला आहे. म्हणजे एका अर्थी मी तुमचे आभार मानायला पाहिजेत पहिल्यांदाच सुरुवातीलाच, की तुम्ही मला हा विषय घेऊन बोलायला लावलं. मुक्ताबाई आज पहिली नवदुर्गा, म्हणजे नवदुर्गेतली पहिली आदिशक्ती, आदी माया असं जिला म्हणू, ती मुक्ताबाई, असा आज विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे. मुक्ताबाईंचं किती वर्णन लोकांनी केलंय, म्हणजे मला खूप छान वाटलं ते वाचल्यावर. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आहे, असं निळोबार आहे, जे तुकाराम महाराजांचे शिष्य होते, सत्शिष्य होते. त्यांनी मुक्ताबाईंचं वर्णन केलंय. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आहे. आणि निरंजन माधव म्हणून एक चरित्रकार आहेत किंवा रचनाकार आहेत, त्यांनी सगळे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या सगळ्यांना एका एका देवतेचे अवतार मानलंय. त्यांनी निवृत्ती म्हणजे शिव, ज्ञानदेव म्हणजे विष्णू, सोपान म्हणजे ब्रह्मदेव आणि मूळ माया मुक्ताई. त्यांचं वर्णन मुक्ताबाईंचं ते किती छान करतात. हे चित्कळाची अमुते दिसते कुमारी, जिच्या प्रभेसी तुळना नपवे तमारी. आता थोडीशी भाषा जुनी आहे. ही चित्कला आहे म्हणजे काय, परमात्मा स्वरूपाचा अंश, परमात्मा स्वरूपाची कला. चित्कला म्हणजे त्या सच्चिदानंद स्वरूपाची कला म्हणजे अंश ती आहे. ती कुमारी आम्हाला दिसते, ती छोटी मुलगी आम्हाला दिसते. आणि जिच्या प्रभेसी, प्रभेसी म्हणजे तिच्या तेजाला तुलना म्हणजे तुलना नाही. आणि कुणाला ती तुलना मिळत नाही, जिच्या तेजाला तुलना कुणाला मिळत नाहीये, तर तमारीला. आता हा तमारी कोण आहे, म्हणजे हमारी तमारी ते गुजराती मधलं तमारी नाहीये, तमे वगैरे वगैरे ते गुजराती मधलं नाहीये. तमारी म्हणजे तमाचा अरी म्हणजे सूर्य. सूर्य आपण सगळ्यामध्ये तेजस्वी असं मानतो. त्या सूर्याला सुद्धा तिच्या प्रभेला तुलना मिळत नाहीये, म्हणजे सूर्याची पण तिच्या प्रभेशी तुलना होऊ शकत नाही, इतकं सूर्यापेक्षाही तिचं तेज जास्त आहे, असं निरंजन माधव नावाचे कवी जे आहेत, संत कवी, त्यांनी असं म्हटलंय. आणि जनाबाई काय म्हणतात आपल्या अभंगात, मुक्ताई मुक्ती उघडी जगदीश लीला,
दावावया प्रगटवी भुवनैक लीला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. आदिशक्ती असंच जिचं वर्णन आहे ती मुक्ताई. आपण तिला ज्ञानेश्वरांची मुक्ताई म्हणून मुक्ताबाई मुक्ताबाई अगं तुग करतो. एक क्षण मला असं वाटून गेलं की अरे मुक्ताबाई इतक्या वरच्या कोटीच्या उच्च कोटीच्या संत आहेत आणि आपण मात्र त्यांना अगं करतो. पण मग नंतर असं मला मनात आलं की अरे आपण आईला नाही का, आईला मावशीला काही आहो म्हणत नाही. आपण आईला मावशीला आहो म्हणत नाही, तसंच मुक्ताबाईंना आपण आहो नाही म्हटलं तरी चालणार आहे. कारण मुक्ता ही ज्ञानोबांची मुक्ताई जशी मुक्ता छोटीशी, तशीच ती सगळ्यांना आजही म्हणजे असं वाचायला मिळालं की मुक्ताबाई ह्या आजही लोकांना दर्शन देतात, स्वप्न दृष्टांत देतात. त्या गेलेल्याच नाहीत. म्हणजे जरी त्या विजेमध्ये नाहीशा झाल्या असं आपण वाचतो, ऐकतो की बाकीच्यांनी समाध्या घेतल्या, पण मुक्ताई ही अशी वीज चमकली, पाऊस पडला, वादळ झालं त्यावेळी आणि मुक्ताई अशी वीज कडाडली आणि त्या विजेच्या कडाडण्याबरोबर मुक्ताई नाहीशी झाली असं आपण ऐकतो. तो दिवस वगैरे पण सांगितला जातो वैशाख वद्य दशमीचा. जसा आजचा दिवस त्यांच्या जन्माचा, तसा वैशाख वद्य दशमी मुक्ताई नाहीशा झाला, देहरूपाने त्या नाहीशा झाल्या, तो दिवस तो सांगितला जातो. विजेच्या रूपात त्या नाहीशा झाल्या, पण त्यांची समाधी कुठे नाहीये. समाधी घेतलीच नाही त्यांनी, मृत्यू झालाच नाही त्यांचा, त्यामुळे त्यांचं समाधी स्थान कुठेच नाहीये. त्या आजही चिरंजीव आहेत असं सांगितलं जातं आणि तसे दाखले दिलेले आहेत. ते तसे दाखले मिळतात, ते पुढे येणारच आहेत. आपल्याला सगळ्यांना ज्या गोष्टी माहिती आहेत त्या गोष्टींपासून आता सुरुवात करूया. आपल्याला माहितीये की ज्ञानदेवादी चारी भावंडांना संन्यासाची मुलं म्हणून खूप अवहेलना सहन करावी लागली. त्यांचा खूप मोठा छळ झाला आणि त्या छळातलाच एक टप्पा आळंदीमध्ये, आपेगावमध्ये म्हणजे त्या आळंदीच्या परिसरात त्यांना लोकांनी खूप त्रास दिला. त्यात एक होते म्हणजे ज्ञानोबांना सगळीकडे माधुकरी मागून हे अन्न खायचे. मुक्ताईने लिहून ठेवलं की निवृत्ती आणि ज्ञानदेव हे माधुकरी मागून पोरांना मागून आणायचे आणि सोपाना सांभाळी मज म्हणजे सोपानदेव मला सांभाळायचे. आम्ही खूप लहान होतो जेव्हा आई वडील आमचे गेले आणि तेव्हा आम्हाला म्हणजे मला सांभाळायचा सोपानदेव आणि निवृत्ती आणि ज्ञानदेव माधुकरी मागून पोरांना मागून, ते सुद्धा माधुकरी नाही पोरांना मागून आणायचे. म्हणजे कोरडी भिक्षा मागून आणायचे. ओलं मिष्टान्न, पक्वान्न, मीठ असं काही मागायचे नाही. ते कोरांना मागून आणायचे आणि बनवून शिधा जो मिळेल त्यातून बनवून अन्न खायचं. तर असं एकदा ज्ञानदेवांना इच्छा झाली होती मांडे खायची. म्हणून ज्ञानदेव म्हणाले की आज मांडे खावेसे वाटतात. ठीक आहे म्हणले ना, म्हणजे निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांना मांडे खावेसे वाटतात तर चला. म्हणून आपल्याला माहितीये की ती कुंभाराकडे गेली मुक्ताई आणि दादा जरा एक रांधण देता का की ज्याच्यावर मी मांडे भाजू शकेन. मांडे असे आपण माहितीये की तव्यावर कधी भाजून मांडे बनत नाहीत. त्याला भाजायला खापर लागतं, त्याला भाजायला तुकडा लागतो म्हणजे मातीचं बनवलेलं भांड लागतं, त्याच्यावर मांडे भाजतात. तर ते एक रांधण त्याला रांधण असं म्हणायचं. तर रांधण देता का, हो एक खापर देता का, दादाला माझ्यांना मांडे खावेसे वाटतात. तो कुंभार आपला म्हणाला की ठीक आहे की देऊया. म्हणून मग तो देतोही. मुक्ता रांधण घेऊन घरी यायला लागते तेव्हा वाटेत विसोबा चाटी म्हणून जे गृहस्थ असतात ते या सगळ्या भावंडांना त्रास देण्यात अग्रणी असतात. ते वाटेत येतात आणि ते म्हणतात काय ग, काय मांडे बिंडे करायला निघालीस का, कशी मांडे करतेस बघतोस, म्हणून तिच्या हातातून ते खापर ते काढून घेतात आणि ते फोडून टाकतात. ती म्हणते ठीक आहे घ्या तुम्ही, मी दुसरं घेऊन जाईन. ते म्हणतात दुसरं कोण देतो तुला बघू, असं म्हणून ते तिथे जाऊन कुंभारवाड्यात सांगतात की ह्या संन्याशाच्या पोरांना तुम्ही जर जरा काही मदत केली, तुमच्या माझ्याकडे बरंच कर्ज आहे, त्यामुळे ते सगळं मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता परत करायला लावेन, नाही तर तुम्हाला देशोधडीला लावेन. त्यामुळे अजिबात यांना काही मदत करायची नाही. म्हटल्यानंतर त्या कुंभारांचा नाईलाज होतो, ते काही देऊ शकत नाहीत. मुक्ताई तशीच घरी येते आणि घरी आल्यानंतर ज्ञानदेव म्हणतात काय झालं मुक्ते, तर मग ती सांगते असं असं की
असं असं झालं आणि विसोबांनी असं असं केलं. ते म्हणतात एवढंच ना, तू कर मांड्याची तयारी, मांडे भाजायची, काय हे करायची सोय ते बघूया. मुक्ताई त्याप्रमाणे, ज्ञानदादावर तिचा अतिशय विश्वास असतो. ज्ञानदादा खूप काहीही करू शकतो आपला ज्ञानदादा, हे तिला खूप खात्री असते. त्यामुळे ती मांड्याची तयारी करते. आणि तोपर्यंत ज्ञानदेव योगाग्नीने आपली पाठ तापवतात आणि त्याच्यावर भाज म्हणतात मांडे याच्यावर. आणि अतिशय सुंदर मांडे बनतात आणि भावंड जेवायला बसतात. भावंड जेवायला बसल्यानंतर होतं काय, विसोबा ते सगळं बघतच असतात की कशी यांची फजिती होते, कशी यांची रडारड होते, आता बघूया. म्हणून ते खिडकीतून त्या कुटीच्या, त्यांच्या त्या झोपडीच्या खिडकीतून बघतच असतात की काय होतंय. तर त्यांना दिसतं भावंड आरामात जेवतात, छान मांडे खाऊन आरामात चाललंय जेवण, हसत खेळत. म्हटल्यानंतर ते त्यांना कळतच, कारण तसे ते ज्ञानी असतात, म्हणजे त्यांचा अभ्यास असतो शास्त्रांचा, त्यामुळे त्यांना कळतच की हे काहीतरी पाणी वेगळं आहे, हे शक्य नाही. असं जे त्यांचंही बघतात ना कसे भाजतात मांडे किंवा काय, म्हणून ते येतात आणि त्यांच्या पानातलं, म्हणजे ज्ञानदेव वगैरे जेवत असतात, त्यांच्या पानातलं उष्ट आधाशासारखं खायला लागतात. तेव्हा ज्ञानेश्वर त्याला म्हणतात, तू का झालास हे खेचर, परत आ सर. तू का झालास हे खेचर, तू का होसी खेचर, परत आ सर. वेगेनी वेगे वेगे परत आ सर. म्हणजे काय, ते बाजूला होतात, पण नंतर मग ते मुक्ताईचे पाय धरतात. म्हणजे तू का होसी खेचर, म्हणजे खेचर म्हणजे तिथे भूत आहेस का, भूतप्रेत आहेस का, असा वेड्यासारखा आधाशासारखा आमच्या पानातलं अन्न खातोयस ते, असं म्हणायचं असतं ज्ञानदेवांना. आणि जरा परता सर म्हणजे मागे हो. तर त्या परता सरचा अर्थ ते घेतात की माझ्या इथून मागे हो. मग ते मागे होतात आणि मुक्ताईचे पाय धरतात की बाई ग, मी तुला उगीच त्रास दिला. आणि मग ज्ञानदेव पण सांगतात की मुक्ताईच आता तुला उपदेश करेल. आणि मग मुक्ताई त्यांना उपदेश करते. आणि त्या विसोबा चाटींचं नाव विसोबा खेचर असं होतं. आणि ते विसोबा खेचर नंतर नामदेवांना उपदेश करतात. आणि हे एकनाथ महाराजांनी लिहून ठेवलंय की आधी मुक्ताईनं बोधलं, ज्ञान दिलं विसोबा खेचराला, आणि विसोबा खेचरानं बोधियलं नामदेवाला. म्हणजे परंपरा कशी झाली बघा, छोटी मुक्ताई, तिने आधी ज्ञान दिलं विसोबा, ते विसोबा खेचर झाले, विसोबासाठी झाले विसोबा खेचर. आणि पुढे नामदेव त्यांच्याकडे गेले, ते ज्ञानी झाले. तोपर्यंत नामदेव अहंकारी भक्त होते, पण अहंकार त्यांना सुटलेला नव्हता. पण म्हणजे मुक्ताई ही नामदेवांची परस्पर गुरु झाली, लक्षात घ्या. त्यांच्या गुरूंची गुरु म्हणजे मुक्ताई ही नामदेवांची गुरु झाली. नामदेव वयांनी ज्ञानदेवादी लोक पेक्षा मोठे होते. ज्ञानदेवादी भावंडांपेक्षा नामदेव मोठे होते. मुक्ता तर सगळ्यात छोटी होती. ती छोटी मुक्ताई आधी विसोबांची गुरु झाली, आणि मग ज्ञानदेव हे नामदेवांना त्या विसोबा खेचरांकडे पाठवलं कुणी, विठ्ठलाने. गंमती आहे. आता हे आपल्याला ही गोष्ट माहिती होती, पण विसोबांची, म्हणजे विसोबांना मार्गदर्शन कुणी केलं, तर मुक्ताईने केलं, हे आपल्याला माहिती नसतं. आपल्याला वाटतं ज्ञानदेव त्यांचे गुरु झाले, पण नाही. विसोबांकडे ज्ञानदेवांना, हे ज्ञानदेवांनी मुक्ताईला मुक्ताई आहे विसोबांना मुक्ताईकडे सोपवलं ज्ञानदेवांनी, की ही तुला काय ते सांगेल, ही तुला उपदेश करेल. आणि म्हणून मुक्ताईचे पाय धरून मुक्ताईकडून ज्ञान समजून घेतलं विसोबांनी. आणि मग विसोबा खेचर हे औंढ्याकडे जाऊन राहिले असं सांगतात. आणि मग नंतर काय झालं, नंतर तो नामदेवांचा प्रसंग आहे. पण त्याआधी मध्ये एक प्रसंग आहे ना, ज्ञानदेवादी भावंडांना जो त्रास दिला जायचा. एकदा असं झालं की ज्ञानदेव भिक्षा मागून येत असताना समोरून एक माणूस आला की जो काहीतरी शुभ कार्याला चालला. आणि शुभ कार्याला चालला असताना ज्ञानदेव बाहेर पडलेले त्यांच्या भिक्षा वगैरे गोष्टी करायला. आणि समोरून ज्ञानदेव येतात म्हटल्यानंतर तो प्रचंड संतापला, कारण संन्याशाच्या पोराचं तोंड बघितलं. मुळात संन्यासाचं पोर हेच समाजाला मान्य नव्हतं. त्यामुळे संन्याशाचं पोराचं तोंड बघितलं आणि तो काहीतरी शुभकार्य ठरवायला चालला होता. त्यामुळे त्यांनी इतक्या शिव्या द्यायला सुरुवात केली, ज्ञानदेवांना मारायला सुरुवात केली. ज्ञानदेव खूप खिन्न मनाने सिद्धबेटात जे तिथे राहिले होते, त्या सिद्धबेटात येऊन थांबले. आणि एका गुहेत जाऊन त्यांनी गुहेचं दार लावून घेतलं. म्हणजे गुहेच्या
ह्याच्यावर दगड सरकवून ठेवतात तसं त्यांनी गुहेचं दार लावून घेतलं आणि आत जाऊन बसले. म्हणजे निवृत्तीनाथ भिक्षेहून परत आले आणि सोपान आणि मुक्ताईला विचारलं की ज्ञानदेव आला का, कारण त्याला बरंच आता त्रास दिला, लोकांनी खूप मारलं असं ऐकतोय. कारण दोघं वेगवेगळ्या दिशेने भिक्षेला गेले होते. मुक्ताई हबकली, म्हणजे काय बापरे, ज्ञानदेव अजून ज्ञानदादा अजून आला नाही, मग कुठे गेला. पण मग तिला माहिती होतं की चिंतनासाठी ज्ञानदेव कुठे जाऊन बसायचे, म्हणून मग ती नेमकी तिथे पोहोचली आणि त्या गुहेच्या दाराशी जाऊन तिने त्या दारावर हे केलं, हाक मारली ज्ञानदादाला की ज्ञानदादा बाहेर ये, काय झालं, लोकांनी तुला त्रास दिला, लोकांनी आपल्याला काही बोल लावला म्हणून तू एवढा चिडलायस का. मग ते ताटीचे अभंग आहेत, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ती जी आहे चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपल्याला ते सगळे अभंग माहितीये तसं नाही, जवळजवळ 11-12 अभंग आहेत ताटीचे. काही लोक तर 42 अभंग ताटीचे आहेत म्हणून सांगतात. पण मी जे हे मुक्ताबाईंचं चरित्र वाचलं त्यामध्ये 11 अभंग वेगळे ताटीचे अभंग म्हणून दिलेत. योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही संते सुखे व्हावे पाणी, जीवदाता निचावली कोणी बत्तीशी तोडली, हे सगळं तुम्ही तरोनी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे मी वेगवेगळे तुकडे सांगते हा, सगळं एकाच अभंगात नाहीये, पण ताटीच्या अभंगांमध्ये हे सगळे वेगवेगळे तुकडे आहेत. काय सांगितलं त्या छोट्या मुक्तेनी, किती छोटी होती मुक्ताई, 7 वर्षाची, 10 वर्षात, म्हणजे सगळी ती भावंड एकूणच 7, 9, 11, 13 अशा वर्षांची पहिल्यांदा होती जेव्हा आई वडील सोडून गेले. त्यानंतर अगदी मोठी मोठी झाली असेल तरी ती 8-9 वर्षाची मुक्ताई आणि 12-13 वर्षांचे ज्ञानदेव असतील, त्यांना सांगतेय, म्हणजे आपल्या दादाला ती तत्वज्ञान सांगतेय की, म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखंच जवळजवळ ती सांगतेय की दादा, अरे तू सगळ्यांना तू शिकवतोस ना, आपण सगळ्यांना सांगतो ना की काय केलं पाहिजे जगताना, न क्रोधाच्या कामाच्या आहारी न जाता आपण वागलं पाहिजे, हे आपण जर सांगत असू तर आपण रागवून चालेल का. विश्वरागे झाले वन्ही संते सुखे व्हावे पाणी. जरी विश्वरागाने वन्ही झालं म्हणजे अग्नी झालं तरी संते सुखे व्हावे पाणी, संतांनी सुखानी पाणी व्हायचंय, जलासारखं शांत राहायचंय. जीभ दातांनी चावली कोणी बत्तीशी तोडली, आपली जिव्हाणी आपल्याच दातांनी चावली तर म्हणून बत्तीशी तोडून टाकायची का आपली. कुठून येतं हे ज्ञान, कुठून येते ही समज, कुठून येते ही जाणीव, तर ती मुळातच होती, मुळातच ती त्या शक्तीचा आधी मायेचा अवतार होती, माय रूप घेऊनच जन्मली होती. म्हणून आई वडील गेल्यानंतर दादांनी आणि ह्यांनी तिला सांभाळलं छोटी मुक्ता म्हणून, पण तिनेही तिच्या दादांना सांभाळलं, कारण मुळात तिच्यात मातृत्व होतं, मुळात तिच्यात एक आई होती. म्हणूनच विसोबांना पण तिने ज्ञान दिलं. आणि या ताटीच्या अभंगांनी जेव्हा तिने हे सगळं सांगितलं, ज्ञानदेवांना कळलं की अरे खरं आहे, हे मुक्ता जे सांगतीये त्यात काहीच चूक नाहीये. म्हणून मग ज्ञानदेव सावरलं स्वतःला ज्ञानदेवांनी आणि ज्ञानदेव बाहेर आले आणि ज्ञानदेवांनी मुक्ताईला येऊन जवळ घेतलं. मग ते परत आले आणि मग परत पूर्वगत व्यवहार चालू झाले. त्यामुळे ही ताटीच्या अभंगांची गोष्ट आपल्याला माहिती असते. पण यानंतर चांगदेवांचा प्रसंग घडतो. चांगदेव हे आपल्याला माहितीये, ती ही आपल्याला गोष्ट जनरल माहिती असते की चांगदेव हे योगी होते. 1400 वर्ष आयुष्य ते जगलेले होते आणि अतिशय वेगवेगळ्या सिद्धी त्यांना प्राप्त होत्या. त्यामुळे चांगदेवांसारखा योगी दुसरा जगात त्यावेळी त्या काळच्या विश्वात नव्हता. म्हणून चांगदेवांना प्रचंड गर्व झाला होता. आणि चांगदेवांना कुणीतरी या ज्ञानदेवांबद्दल त्यांनी रेडा बोलवला वगैरे वगैरे मधल्या ज्या गोष्टी झाल्या, ज्ञानदेवांना शुद्धीपत्र मिळण्याआधी जो रेडा बोलवण्याचा प्रसंग झाला, तेव्हा ते सगळं चांगदेवांच्या कानावर गेलं. त्यांना कळेना की एवढी छोटी मुलं आणि असं कसं असू शकतं. त्यांना प्रचंड उत्सुकता. म्हणून त्यांनी काय केलं, आधी पैठणच्या ब्राह्मणांकडे चौकशी केली की खरंच असं झालंय का. कारण त्यांना त्यांच्या शिष्यवृंदांनी येऊन सांगितलं की असं असं ऐकलं, असं असं झालं वगैरे वगैरे.
ते म्हणले रेडा बोलवला, रेड्याला कडून वेद बोलवले, शक्य नाही. त्यामुळे ते म्हणले प्रश्नच आहे, काय आहे बघायला पाहिजे वगैरे असं. त्यामुळे त्यांनी असा विचार केला की चौकशी करू, म्हणून त्यांनी पैठणच्या ब्रह्मवृंदांना पत्र पाठवून चौकशी केली की नक्की काय आहे. तर पैठणच्या ब्रह्मवृंदांनी खरंच असं असं आहे असं सांगितल्यावर मग चांगदेवांनी पहिल्यांदा एक पत्र पाठवायचं ठरवलं ज्ञानदेवांना. आणि ज्ञानदेवांना पत्र लिहायला घेतलं तर जनरल त्यांचं वय बघतात सगळी छोटी छोटी, हे 1400 वर्षांचे. त्यामुळे त्यांना तो प्रश्न की यांना चिरंजीव लिहायचं का तीर्थरूप लिहायचं, त्यांचं ज्ञान किंवा एकूण त्यांचं सामर्थ्य जे ऐकतोय त्यावरून. त्यामुळे त्यांना प्रश्न पडला की तीर्थरूप लिहायचं का चिरंजीव लिहायचं, नमस्कार लिहायचं का आशीर्वाद लिहायचं. इथेच अडकले, म्हणजे नामदेव हे चांगदेव अडकले. आणि मग झालं असं की त्यांनी कोरच पत्र पाठवून दिलं, कारण त्यांचे शिष्य त्यांना चढवणारे खूप होते. म्हणजे पाठवावं तुम्ही महाराज पत्र, त्यांना कळेल काय कळायचं, उत्तर देऊ देत ते काय त्यांचं द्यायचं ते. चांगदेवांनाही वाटलं की बरोबर आहे, मी तरी नाहीतरी त्यांना पत्र कशाला लिहितोय, देऊ पाठवून, त्यांना काय तो संदेश कळेल, आपलं सामर्थ्य कळेल आणि मग येईल त्यांचं काय ते उत्तर. चांगदेवांनी पाठवून दिला कोराच कागद. जेव्हा आलं चांगदेवांचं पत्र, निवृत्तीनाथांनी पाहिलं, इकडून तिकडून बघितला कोरा कागद, ज्ञानदेवांच्या हातात दिला, त्यांनी बघितलं इकडून तिकडून कोरा कागद, सोपानदेवांनी बघितलं इकडून तिकडून कोरा कागद. मुक्ताईच्या हातात दिल्यावर ते म्हणे अरे हा तर कोराच राहिला माय, इतका 1400 वर्षे जगलाय, इतक्या सिद्धी अवगत आहेत आणि हा कोरा. मग निवृत्तीनाथ म्हणले मुक्ताई बोलते ते खरंय, खरंच हा कोरा आहे. ज्ञानदेवा आता तुम्ही ह्याला पत्र लिहा, या कोऱ्या कागदावरच त्याला पत्र लिहा. कारण कोरा असला तर निदान बरं असतं, कोऱ्या कागदावर चांगली अक्षरं उमटतात. काहीतरी लिहिलेल्या कागदावर आपल्याला लिहिता येत नाही, हा कोरा आहे तर हरकत नाही, निदान त्याला कळेल तरी, असं म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना लिहायला सांगितलं. आणि मग ज्ञानदेवांनी चांगदेव पासष्टी लिहिली. आपल्याला ती चांगदेव पासष्टी हा ग्रंथ ऐकून माहिती असतो, पण ते ऍक्च्युली ज्ञानदेवांनी चांगदेवांना लिहिलेलं पत्र स्वरूप आहे, म्हणजे पत्ररूप ग्रंथ आहे तो. त्यांनी त्यांना त्यामध्ये जे लिहिलंय त्याचा अर्थ आता चांगदेव लावून घेतील, अर्थ पाठवून द्या असं म्हणून पाठवून दिलं. चांगदेवांनी ते सगळं वाचलं, पण अर्थ लावणं सोपं नव्हतं. म्हणजे चांगदेवांनाही सिद्धी प्राप्त होत्या, खूप योगाचा अभ्यास होता, पण म्हणून ज्ञान झालेलं नव्हतं, कारण अहंकार गेलेला नव्हता. एका मेनात जशा दोन तलवारी राहत नाहीत, तशा एका माणसाकडे अहंकार आणि ज्ञान दोन्ही राहू शकत नाही. जिथे अहंकार आहे तिथे ज्ञानाला खरा अर्थ नसतो, ते ज्ञान फक्त प्रदर्शनीय असतं. अहंकार जिथे जातो तिथेच ज्ञान राहतं. त्यामुळे त्यांना अर्थ कळेना. आता अर्थ कोण सांगणार, लावून घ्या तुमचा तुम्ही. मग चांगदेव भेटायला आले. आपल्याला तीही गोष्ट माहितीये की चांगदेव भेटायला आले, परत त्यांचे जे समर्थन करणारे, त्यांच्या आजूबाजूला जे त्यांना चढवणारे लोक होते, त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही अहो एवढे मोठे त्यांना भेटायला जाताय, चांगलं त्यांना कळू दे तुमचं सामर्थ्य. म्हणून मग सिंहावर, वाघावर निघाले ते. कारण सगळे पशु पक्षी हिंस्र विंस्र त्यांच्या आज्ञेत वागत होते ना. त्यामुळे वाघावर आरूढ होऊन ते निघाले, हातात सगळे सापाचे चाबूक आणि हे असं सगळं घेऊन. ते आले तसं कळलं तेव्हा ज्ञानदेव आणि सगळी भावंड भिंतीवर बसली होती एका उंखात. मुक्ताई म्हणली ज्ञानदादा भिंतच घेऊन चल ना, आपण भिंतीवर तसेच जाऊ. ज्ञानदेव म्हणले हं ठीक आहे मुक्ताई, म्हणून ते भिंतच चालवत घेऊन गेले. तेव्हा चांगदेवांना लक्षात आलं की काहीतरी चुकलंय. आणि म्हणून ते येऊन ज्ञानदेवांच्या वगैरे पाया पडले आणि मला अर्थ सांगा, मला आता तुम्हीच काय तो उपदेश करा. तर ते म्हणले मी नाही अर्थ सांगणार, ही मुक्ताई अर्थ सांगेल तुम्हाला काय ते. ही मुक्ताई तुम्हाला काय तो अर्थ सांगेल, असं ज्ञानदेवांनी सांगितलं. विचार करा, निवृत्तीनाथांनी आणि ज्ञानदेवांना मुक्ताईचा अधिकार माहिती होता. त्यामुळे एवढीशी मुक्ताई ती तुम्हाला अर्थ सांगेल असं सांगितलं. आणि खरंच मुक्ताईनी तो सगळा अर्थ उलगडून दाखवला चांगदेवांना. त्यानंतरचा चांगदेवांचा जो अभंग आहे, त्यांची जी रचना आहे, त्यात ते असं म्हणतात, लेवविला सर्वांगी पासष्टीचा अर्थ, चांगदेव म्हणे आजीचे होऊनी कृतार्थ ठेलो पायी. चांगदेव म्हणे आजीची जन्मलो आणि पुत्र रूप गुरुपुत्र झालो मुक्ताईचा.
मी मुक्ताईचा पुत्र झालो म्हणतात. आजच मला सगळ्या खऱ्या अर्थाने हा अर्थ चांगदेव पासष्टीचा म्हणजे या 65 श्लोकांचा अर्थ तिने माझ्या सर्वांगी लेवविला. म्हणजे काय हो, तो काय लेप होता का? आपल्याला या संतांचे अर्थ कळत नाहीत, पण लेवविला अर्थ सर्वांगी म्हणजे काय? तर समर्थांचे शब्द आहेत. मला इथे समर्थांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. समर्थ सांगतात सर्वांगे श्रवण करावे. कसं श्रवण करायचं? कसा कुठलाही ग्रंथ ऐकायचा, एखादं व्याख्यान, एखादं प्रवचन कसं ऐकायचं? सर्वांगे श्रवण करावे. सर्वांगे म्हणजे कसे हो, कसं हो? फक्त कानाने ऐकू शकतो आपण असं आपल्याला वाटतं, पण कान तेव्हाच जागेवर असतात जेव्हा मन जागेवर असतं. म्हणजे मन एकाग्र करून ऐकणं, काया वाचा मने करून. तुमचं मन जागेवर पाहिजे, तुमचं शरीर सक्षम पाहिजे आणि तुमची वाणी पण तिकडेच सगळं एकवटलं पाहिजे. सगळे प्राण कानात गोळा करून मन तुमचं एकाग्र करून त्या विषयावर ऐकणं याला म्हणतात सर्वांगे श्रवण करावे. इथे तोच नेमका प्रकार आहे. सर्वांगे लेवविला अर्थ चांगदेव पासष्टीचा असं चांगदेव म्हणतायत. म्हणजे पासष्टीचा अर्थ लेवविला सर्वांगी असं म्हणतायत. म्हणजे काय की सगळ्या प्रकारे पूर्णपणे त्या चांगदेव पासष्टीचा अर्थ मुक्ताईने त्यांना उलगडून दाखवला आणि म्हणून गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. तिथे त्यांनी मुक्ताईला गुरु मानलं आणि मुक्ताईनी पण नंतर म्हणजे असं इथे उल्लेख आहे की मुक्ताईनी चांगदेवाला बाळ रूप मानलं. म्हणजे आपलं बाळ तान्ह कसं असतं की जे चुकतं कुठेतरी इकडे तिकडे वाट चुकतं आणि मग त्याला धरून आपण जसं मागे आणतो त्या बाळाला, तसं या चांगदेव बाळाला आपण आणायचंय काय असं मानून मुक्ताईनी गंमत केली आहे. मुक्ताईनी त्यांना पाळणे पण केलेत. म्हणजे चांगदेवा असं कर, जो रे असं करून पाळणे केलेत. मुख्य तुम्ही जर बघितलत ना तर अतिशय सुंदर. पाळणा लाविला हृदय कमळी, मुक्ताई जवळी साधविते, शांती क्षमा दया विदेह पैवर्णिती, नाव पै ठेवती अद्वैतासी, वटेश्वर सुत चांगा अवधूत, मुक्ताई शांतवित ज्ञानदृष्टी. म्हणजे जणू काय आपलं बाळ आहे हे तान्ह, त्याला काही कळत नाहीये असं म्हणून मुक्ताईने पाळणे पण गायलेत. म्हणजे तशी रचना आहे मुक्ताईंची. खूप सुरेख. म्हणजे चांगदेवांसाठी जे अभंग मुक्ताईंनी लिहिलेत ना त्यांना उपदेश देण्याचे अतिशय सुरेख आहे. त्यातले 2 अभंग तुम्हाला मुद्दामून ऐकणार. सोपे किती आहेत बघा. उलट उलट माघारा प्राण्या फिरगोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहुनिया जासी, भव नदीचे पाणी सखया मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणार भल्या भल्या पोहणाऱ्या उलटून खाली पाडीते, क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही, दुर्लभ नरतनु गेल्या मग तू पडशील पस्ताई, म्हणे मुक्ताई चांग्या तुझी अंतरीची खूण, धरी सद्गुरु पाय तुझला नेतील तारून. म्हणजे त्या मायेच्या मिथ्या संसारामध्ये जो बदलणार आहे, हे सगळं जग जे बदलणार आहे त्यामध्ये कुठेतरी गुंतत राहिलास, गोते खात राहिलास तर त्या मायेच्या लोंढ्याबरोबर त्या मायेच्या पुरात वाहून जाणार आहेस तू. भल्या भल्या पोहणाऱ्यांना सुद्धा हे मायेचं पाणी असं ओढून नेतं. हा संसार, हे विश्व, हे जग क्षणभंगुर आहे. त्यामुळे काय कर, आज हा नरदेह मिळालाय तर आज उपासना करायला लाग, आज हरिनामस्मरण कर, आज सद्गुरूला शरण जा, तरच तू तरुण जाशील. हे सांग्या म्हणजे सांगदेवा. आता आणखी एक, कसं आहे ते परमात्म तत्व, कसं आहे ते तुला जाणून घ्यायचे, ते कसं आहे. जगा माझी ब्रह्म दिसे उघडे, जगा माझी ब्रह्म दिसे उघडे, एकची सोने नाना लेणे बाही आणि बुगडे, एकची सोने नाना लेणे बाही आणि बुगडे, जगा माझी ब्रह्म दिसे उघडे, जगा माझी ब्रह्म दिसे उघडे, एकची माती नाना याती परळ आणि सुगडे, एकची माती नाना याती परळ आणि सुगडे, जगा माझी ब्रह्म दिसे उघडे, जगा माझी ब्रह्म दिसे उघडे.
एकची तंतू नाना कपडे पागोटे आणि लुगडे. एकची तंतू नाना कपडे पागोटे आणि लुगडे. जगा माझी ब्रह्म दिसे उघडे. जगा माझी ब्रह्म दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐक सांगया खरे आणि रोकडे. म्हणे मुक्ताबाई ऐक सांगया खरे आणि रोकडे. जगा माझी ब्रह्म दिसे उघडे. जगा माझी ब्रह्म दिसे उघडे. म्हणजे इतकं ब्रह्म हे सगळ्या जगाला व्यापून आहे. माती एकच असते, त्याची खेळणी जशी वेगवेगळी, तसं हे विश्व सगळं वेगवेगळ्या रूपाने सजलं असलं तरी त्यात चैतन्य तत्व एकच आहे. एकच वस्त्राचे तंतू एकच असतात, पण त्याचं कधी पागोटं बनतं तर काही तंतूंपासून लुगडी बनतात, म्हणजे साड्या वस्त्र इतर बनतात. तसं हे ब्रह्म परमात्म तत्व चैतन्य तत्व हे सगळीकडे व्यापून आहे ते एकच, फक्त रूप त्याची वेगवेगळी आहेत. असं खूप काही, म्हणजे खरं तर एका तासाचा विषय नाही मुक्ताई हा, तर असं खूप काही त्यांनी चांगदेवांना सांगितलं. चांगदेवाला अगदी आपला मुलगा मानून त्यांनी खूप त्याला शिकवलं, पुढे नेलं. आणि चांगदेवांभोवती आई जशी मुलाची काळजी करते ना, की मुलाभोवती जर चुकीची मित्रमंडळी जमलेली असतील तर त्यांना कसं दूर करायचं, त्यांच्यापासून त्याला कसं सांभाळायचं, कसं त्याला दूर ठेवायचं, ह्याच्या क्लुप्त्या जशी आई योजते तसं मुक्ताईंनी केलं काय. मुक्ताईंनी एकदा चांगदेवांना बोलवलं आणि म्हणल्या, चांगदेवा, मी देवी रूप आहे, मी शक्तीचा अवतार आहे, मला बळी काय देतोस सांग, एक बळी दे. चांगदेवांना लक्षात आलं. चांगदेव म्हणले, माते अगं एक कशाला, माझे 1400 शिष्य आहेत, दररोज एक देतो उद्यापासून." असं म्हटल्या क्षणी जे खोटे होते, जे स्वार्थ साधू होते, ते सगळे शिष्य पळून गेले. आणि चांगदेव पूर्णपणे जे खरे लोक आहेत त्यांचे, त्यांच्या बरोबर उरले. अशा चांगदेवांनी ज्ञानदेवांच्या समाधीच्या वेळी सगळ्या भावंडांची पूजा केली, तिथे मुक्ताईची सद्गुरू म्हणून पूजा केली आहे. त्यावेळी मुक्ताईचं स्वरूप निळोबांनी ध्यानात चांगदेवांना मुक्ताई कशा दिसल्या ते दिलंय. ते अतिशय सुरेख रूप, अतिशय छोटी अशी कुमारिका, आणि जी अतिशय पवित्र आहे, शुभ्र वस्त्रधारी आहे, गळ्यात तिने माळा वगैरे घातलेल्या आहेत, आणि अतिशय नेत्र तेजस्वी आहेत जिचे, चेहरा अतिशय सुंदर आहे, गोडवा आहे चेहऱ्यामध्ये, असं वर्णन फक्त स्वरूप ध्यानातल्या चांगदेवांच्या ध्यानातल्या मुक्ताईचं केलंय. ते देवी स्वरूपापेक्षा वेगळं नाहीये. म्हणजे मुक्ताही देवीचा अंश होत्या. मुक्ताबाईंनी देवी सारखं हे मातेच्या स्वरूपात सगळ्यांना कसं सांभाळलं. तर नामदेवांची एक गोष्ट सांगणार आणि मग इतर गोष्टींकडे वळू. नामदेवांना सुद्धा आपल्याला माहितीये की त्यांनी नामदेवांना कच्चं मडकं म्हणून हिणवलं आणि नामदेव तिथून पळून गेले. त्यांच्या डोक्यावर मारायला लागले. गोरोबांनी मारलं एकदा त्यांच्या डोक्यावर म्हटल्यावर, आता याला भाजून काढा रे, हे कच्चं आहे मडकं, असं म्हटल्यानंतर उठले सगळे संत मंडळीतून नामदेव आणि पळून गेले. खरं तर ही मला वाटत होतं गोष्ट पंढरपुरात घडलीये, पण तसं नाही. आळंदीत पंढरपुरातून नामदेवांना इच्छा झाली की इतकं सगळं या भावंडांचं कौतुक ऐकायला येत आहे, जावं का यांना भेटायला. म्हणून ते विठ्ठलाच्या आज्ञा मागायला गेले. तर विठ्ठल म्हणला की, पांडुरंग म्हणला की, अरे मीच सांगणार होतो तुला, जा त्या भक्त मंडळींना भेटून ये, माझे अतिशय उत्कृष्ट भक्त आहेत. नामदेवांना मग गंमतच वाटली की पांडुरंग जर एवढं म्हणतोय, श्रीमंत भक्त आहेत माझे, जाच म्हटल्यानंतर ते निघाले. आणि मग ते आळंदीत आल्यानंतर हे सगळे आळंदीत मंडळ सगळं जमलं होतं, गोरोबा वगैरे, आणि तिथे ही सगळी गोष्ट घडली आहे की गोरोबांना बोलवून घेतलं आणि गोरोबा काका जरा बघा हो, हे मडकं कच्चं आहे की पक्का आहे, असं म्हणून का केलं हे मुक्ताईनी. मुक्ताई गंमत करणारी नव्हती, मुक्ताई कुणाची चेष्टा करणारी नव्हती. मग मुक्ताईनी हे का केलं, तर तिला कळलं नामदेव जेव्हा आले भेटायला तेव्हा निवृत्तीनाथांना खूप आनंद झाला, ज्ञानदेवांना खूप आनंद झाला की ज्याच्याशी विठ्ठल बोलतो प्रत्यक्ष, ते नामदेव आपल्याकडे आज भेटायला आलेत. म्हटल्यानंतर ते उठून जाऊन पहिल्यांदा त्यांना सामोरे गेले, त्यांच्या पाया पडले. पण वारकरी पंथात एक पद्धत काय आहे की एकमेकांच्या परस्परांना देव मानून परस्परांच्या पाया पडायचं. पण ते नामदेव नाही पडले पाया. का, तर मी विठ्ठलाचा भक्त आहे म्हणून ते पाया पडतायत. मी त्यांच्या भेटीला आलो, त्यांना पाहायला आलो हे कळलंय त्यांना, म्हणजे त्यांनी माझा सत्कार करणं, स्वागत करणं हे चांगलंच आहे. मी का त्यांच्या पाया पडू, सगळे तर छोटे छोटे आहेत.
बरं काय श्रीमंती दिसतीये का? तर काही श्रीमंती वगैरे पण नाहीये. सगळे म्हणजे घराची अशी जीर्णच अवस्था आहे. साध्या झोपडीत राहतायत. काय विठ्ठलाला तर कळलं नाही का? विठ्ठलाने असं काय वर्णन केलं की हे श्रीमंत भक्त आहेत माझे आणि तू जा वगैरे. नामदेवांना अहंकार होता. विठ्ठल आपल्याशी बोलतो, आपल्या हातून जेवतो याचा, आणि विठ्ठलाला नेमकी याची कल्पना होती. त्यांनी मुद्दामूनच इकडे पाठवलं होतं, आणि हे सगळं निवृत्तीनाथांना कळलं नव्हतं का? ज्ञानदेवांना कळलं नव्हतं का? ते त्यांच्या पाया पडले. परत नामदेव पाया पडले नाहीत तरी त्यांनी त्याचं काही मानून घेतलं नाही. खूप हे नामदेवांची ते स्तुती करत राहिले, त्यांच्या भक्तीचं गुणगान करत राहिले. मुक्ताई म्हणली, मी नाही हो या असल्या अहंकारी माणसाला नमस्कार करणार. ज्ञानदेवानी किंवा निवृत्तीने समजूत घालायचा प्रयत्न केला मुक्ताईचा, की अगं पाहुणे आहेत ते आपले, आणि एवढे श्रेष्ठ भक्त आहेत, एवढी माणसं मोठी अशी भक्त मंडळी आपल्याकडे येत नाहीत सारखी सारखी, तर असं नाही करायचं. ती म्हणते, नाही, तुम्ही खुशाल पाया पडा, तुम्ही खुशाल त्याचं कौतुक करा, पण ज्याला अहंकार सोडलेला नाही ज्यांनी, त्याच्या मी पाया पडणार नाही. इतकी वर्ष विठ्ठलाच्या संगतीत राहून केलं काय या माणसानी? कोरा राहिला गे माये, हाही असाच कोरा. म्हणजे चांगदेव एक कोरा तिला भेटलाच होता, हाही कोरा राहिला गे माय. ती म्हणली, नाही, मी तर काही याला मानणार नाही. म्हणून मग तिने गोरोबा काकांना, सोपानाला असं सगळ्यांना बोलवलं, जमवलं, आणि त्याला सांगितलं, निवृत्तीनाथाला पण सांगितलं, की तुम्ही नका नसतं कौतुक करू याचं. तुम्ही नका नसतं कौतुक करू याचं. तुम्ही काय करा, हा खरा भक्त आहे ना, मग याचा अहंकार गेला पाहिजे, याचा अहंकार काढला पाहिजे आपण. याला अहंकार रहित करण्यासाठी गरज आहे याला शिकवण्याची. त्यामुळे म्हणून गोरोबा काकांना, गोरोबा काका तुम्हाला कळतं ना, मडकं कच्चं का पक्क. तीच भाजलं गेलं नाहीये. कसलाच अहंकार कुठलाच गेला नाहीये. सगळ्या तऱ्हेचा अहंकार याच्याकडे आहे. म्हणते, नाही, ज्ञानी जर व्हायचं असेल यांनी, खरा भक्त जर व्हायचं असेल याला, तर ह्याला हे केलं पाहिजे, केलं पाहिजे, तुमच्या तालमीत तयार केलं पाहिजे, असं म्हणून तिने तो सगळा संवाद जो आहे ना, बरेच अभंगाचे, म्हणजे नामदेवांनी स्वतः लिहून ठेवलंय स्वतःच्या गाथेत, की कशी मुक्ताईनी हे केली आपली, आणि कसे आपण पण अस्वस्थ होऊन कसे गेलो बिलो, अशी असं वर्णन आहे, की तो सगळा प्रसंग त्या वर्णनातून आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. ती सगळे अभंग ते वाचण्यासारखे आहेत, की मी मानणारी नाही याला. तुम्ही याला सगळे घ्या, घोळात घ्या आणि करा त्याचं काय ते भलं करा. म्हणून ते सगळे सोपानदेव वगैरे सगळे एकमेकांना टाळ्या देऊन हसतात दिसतात, असं सगळं वर्णन आहे. अतिशय सुंदर वर्णन आहे. आणि मग ते उठतात जसे दोघं त्याला धरायला, असं वाटतं नामदेवांना की आता हे आपल्याला पकडून ठेवणार, म्हणून ते इंद्रायणी मार्गे पोहत धावत जाऊन ते पार पंढरपूरला जाऊन ह्याला पोहोचतात, देवाकडे पोहोचतात. देवा म्हणतात, काय तू कुठे पाठवलं मला? मी काही जाणार नाही बाबा, ते वेडे आहेत, ते माझ्या मागे पण येतील मला धरायला, तर आता मला तूच वाचव. तेव्हा पांडुरंग म्हणतो, अरे तुला कळलोच नाहीये, मी मी खरा तुला भेटलोच नाहीये. मी जो जेवतो खातो ना, तो तुला वाटतो तसा खरा नाहीये, तो माईक आहे मी, हेच तुला मुळी कळलं नाहीये, मला तू ओळखलंच नाहीये. नामदेव म्हणतात, तू काहीतरी बोलू नको मला आता, तू मला माझा बुद्धी भेद करू. मी काही बाबा परत त्यांच्याकडे जायचो नाही. ती मुक्ताई तर सनकाडी आहे, नागपेटीतली काडी असते ना, तशी ती कसं पेटवून देते सगळं, तशी ती तेवढी स्फोटक आहे. ती म्हणते, मी त्या तिच्या काय वाटेला जाणार नाही बाबा, मला काही त्यांच्यापासून तू वाचवलं पाहिजे. तर मग देव त्याची वेगळ्या तऱ्हेने परीक्षा घेतो आणि म्हणतो, बघ तू मला ओळखलं नाही. दुसरीकडे एके ठिकाणी त्याला देव भेटतो, आणि तो त्या घिसाड्याला घाबरून पण नामदेव परत मागे येतो घाबरून. ती आता गोष्ट सांगायला सगळी वेळ नाहीये, पण त्या घिसाड्याला घाबरून देव त्या पांडुरंगाच्या ठिकाणी त्याला घिसाडीच दिसतो तो. म्हटल्यानंतर नामदेव म्हणतात, बापरे. मग पांडुरंग हसतो, म्हणतो, बघ तुम्हाला ओळख ना, पण खरं तुम्हाला ओळखलेलं नाहीये, आणि जर खरी माझी ओळख तुला हवी असेल ना, तर तुला सद्गुरूंकडे जावं लागेल, तुला सद्गुरू भेटावा लागेल. मग सद्गुरू कुणाला करू? जा म्हणतात तिकडे औंढ्याला, तिकडे त्या मुक्तेनीच शहाणा केलेला विसोबा खेचर आहे, त्याच्याकडे जा, तो तुला काय ते सांगेल. आणि मग विसोबांकडे जातात. तिथे ते आपल्याला माहितीये की पाय तुम्ही जिथे देवावर पाय ठेवून ते झोपलेले असतात, असा म्हातारा माणूस देवावर पाय ठेवून, शिवाच्या पिंडीवर पाय ठेवून काय झोपलाय, म्हणून नामदेव त्याला फटकारतात. तेव्हा ते काय म्हणतात, बाबा रे, मी म्हातारा झालो, नाही मला पाय उचलवत, तूच ठेव ना जिथे देव नाही अशा ठिकाणी माझे पाय. त्या क्षणी नामदेवांच्या डोक्यात ती पेटे की अरे, देव नाही अशा ठिकाणी पाय ठेव म्हणतोय हा म्हातारा, पण देव नाही असं ठिकाणच कुठे आहे?
आणि हेच आपल्याला कळलं नव्हतं, हे त्यांना कळतं. आणि नामदेव तिथे त्यांचे पाय धरतात. म्हणजे नामदेव हे मुक्ताईचे एका अर्थी शिष्य होतात, प्रशिष्य होतात. म्हणजे त्यांच्या शिष्याचे शिष्य होतात. म्हणजे मुक्ताई त्यांच्या परात्पर गुरु होतात. इथे सगळे असे सगळे एक, मग नामदेवांची जी सगळी इतर नातलग मंडळी होती तीही मुक्ताईची शिष्य परंपरेत येतात, असं एकनाथांनी लिहून ठेवलंय. तर ही सगळी अशी मुक्ताईची शिष्य परंपरा. पण आता ह्या मुक्ताईने आणखी काय केलं, तर एक असं सांगतात की मुक्ताईंनी एका ठिकाणी ते गेले होते तीर्थक्षेत्री, आणि तुम्हाला माहितीये की तीर्थक्षेत्री सुद्धा म्हणजे तीर्थयात्रेला यायला सुद्धा ज्ञानदेवांनी नामदेवांना विचारलं तर ते पहिल्यांदा तयार नव्हते. विठ्ठलाला सोडून मी नाही येणार, विठ्ठलांनी दिली परवानगी तर येईल. मग विठ्ठल म्हणला जा, तू जायलाच हवं तुला, म्हणजे तुला कळेल सगळीकडे मी कसा आहे. म्हणून मग नामदेव त्यांच्याबरोबर जातात तीर्थयात्रेला. आणि त्या ह्याच्यात मग नामदेवांनी एके ठिकाणी पाणी काढलं, एके ठिकाणी ज्ञानदेवांनी पाणी सगळ्यांना निर्माण करून दिलं किंवा मिळवून दिलं तहानेनी. कारण सगळे वाळवंट हे असे सगळे प्रदेश आणि उन्हातान्हातून चालायचं होतं. एकदम नामदेव म्हणले आता मुक्ते तुझी पाळी आहे, तू द्यायला पाहिजेस आता आम्हाला सगळ्यांना पाणी. झाली माझी माझी टर्न झाली, आत्ताच्या भाषेत बोलायचं तर माझी टर्न झाली आहे, ज्ञानदेवांची टर्न झाली, आता तुझी टर्न आहे. तू काय ते नुसतं नाम्या कच्चा वे कच्चा नाही गुरु का बच्चा वगैरे म्हणलीस ते काही खरं नाही. आता तू आम्हाला पाणी पाजायचं. मुक्ताई म्हणली बरं ठीक आहे. जिथे बसली होती त्या डोंगरावर जे तिथे बसले होते तिथेच तिने काय केलं, ते दगड जरा असे खोदले आणि एक फुटावर पाणी लागलं आणि ते पाणी सगळ्यांना तिने पाजलं. आजही असं म्हणतात की मुग्धा मुग्धा मुक्ताईचं स्थान म्हणून ते तिकडे मिळतं बघायला. त्या तीर्थावळीची तीर्थ यात्रेची जी ज्ञानदेवांच्या जी काही सगळी अशी ठिकाण आहेत तिथे एक वाटेत ते ठिकाण आहे असं सांगितलं जातं. पण अशी ही मुक्ताई काहीही करू शकत होती. कुठल्याही गोष्टी तिला अशक्य नव्हत्या. हे दरवेळी तिने, आता ज्ञानदेवांची समाधी झाली, सोपानदेवांनी समाधी घेतली. निवृत्तीनाथांशी एकदा तिचं बोलणं चाललं होतं. निवृत्तीनाथ म्हणाले बाई तुम्ही कधी जाताय, पण तुमच्यामुळे मी अडकलोय, तुमच्यामुळे मी अडकलोय, मला थांबावं लागलंय. तुम्ही कधी जाताय, तुम्ही कधी समाधी घेणार. तेव्हा मग समाधी घ्यायची नाही घ्यायची किंवा या सगळ्या चर्चा जेव्हा झाल्या तेव्हा मुक्ताबाई म्हणल्या की आम्ही आहोतच, आम्हाला येणं जाणं काही नाहीये, कारण आम्ही ती वस्तुरूप आहोत. म्हणजे ते परमात्मा स्वरूप मी आहे, मला कुठे येणं जाणं नाहीये, म्हणजे मी कुठे जाऊ. तर मग व्यावहारिक दृष्ट्या निवृत्तीनाथांनी त्यांना सांगितलं की खरं तर तू कुठे जाऊच नकोस, समाधी घेणं ही तुझ्याच्यानी योग्य नाही आणि तू कुठे जाऊच नकोस, तू आहेस तशीच राहा. आणि असा एक प्रसंग सांगतात की ज्ञानदेवांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा जी चर्चा झाली तेव्हा मुक्ताईने विठ्ठलालाच विचारलं डायरेक्ट की आम्हाला सांगा देवा आता आम्ही काय करायचं. तेव्हा मुक्ताईला त्यांनी सांगितलं होतं की नाही तू आहेस तशीच राहा आणि जीवन मुक्तीचा अनुभव घे. हे सगळं तिथे बोलणं परत निवृत्तीनाथांशी झालं आणि निवृत्तीनाथांना ती म्हणली की आम्हाला कुठे जाणं येणं नाहीच आहे, आणि मला सांगा म्हणली की वीज जेव्हा उत्पन्न होते तेव्हा ती कुठे जाते, ती परत तिच्या स्वरूपात नाहीशी होते. तसंच आहे म्हणते माझं. असं म्हटल्या म्हटल्या नामदेवांच्या लक्षात येतं. नामदेव म्हणतात मला वाटतं निवृत्ती दादा ही पण मुलगी अशीच जाणार कधीतरी. आणि त्यानंतर एक ठिकाण गंगाधार किंवा असं एक ठिकाण सांगतात. त्या मुक्ताईंच्या चरित्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्थानांविषयी खूप मतभेद आहेत. तर हे गंगाधार नावाचं एक ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी स्नानाला गेले ते तापीच्या तीरावर, आणि तापीच्या तीरावरून स्नान करून सगळी मंडळी परतली आणि परतून असे बाहेर बसले होते एका ठिकाणी. आणि अचानक दुपारच्या वेळी, वैशाख वद्य दशमीचा दिवस होता, अचानक पाऊस सुरू झाला, वादळी पाऊस सुरू झाला, विजा प्रचंड, डोळ्यात वाऱ्याचे सगळे इतकी धूळ बिळ जातीये, कुणाला डोळे उघडता येईनात, इतका सगळा काळोख आणि काही दिसेना. प्रत्येक जण म्हणतंय धरा धरा मुक्ताईला, ती सगळ्यात लहान आहे, असं बोलणं चाललंय. आणि अचानक जोरदार वीज कडकते, वीज कडाडते आणि त्यात मुक्ताई नाहीशी होते. जेव्हा एका प्रहराने सगळ्यांना डोळे उघडतात, मळप संपतं, तेव्हा होतं काय, बघतात तर मुक्ताई कुठेच नाही. निवृत्तीनाथांना प्रचंड दुःख होतं की मी काय म्हटलं की तुमच्यामुळे मी अडकलोय म्हटलं आणि मुक्ताई नाहीशी झाली.
काहीच बोलली नाही, मी येते नाही, जाते नाही. निर्वाणीची काही भाषा नाही आणि मुक्ताई नाहीशी झाली. ते खूप अस्वस्थ होतात, ते खूप विलाप करतात. खरं तर निवृत्तीनाथांना माहिती नव्हतं का मुक्ताई अशी जाणार आहे, माहिती होतं, पण तरीही शेवटी जेव्हा देहात अवतारी म्हणून पुरुष किंवा देव जन्मतात, तेव्हा त्यांना मनुष्य अवतारामध्ये आल्यानंतर त्यांच्यासारखं दुःख होतच. तसं दुःख निवृत्तीनाथांना झालं. नामदेवादींनी त्यांची समजूत घातली आणि त्यावेळी मुक्ताई ज्या नाहीशा झाल्या, त्या कुठे गेल्या? कुठेच सापडल्या नाहीत ना तिथे. तर नंतर एदलाबाद म्हणून जे ठिकाण आहे, कुणी म्हणतं मेहुण नावाचं ठिकाण आहे, कुणी त्याला कोथळी म्हणतं, वेगवेगळी नावं परत. मुक्ताई कुठे गेल्या? तर ते एदलाबाद नावाचं जे ठिकाण आहे, तिथे एका अरण्यात मुक्ताई अशा छोट्या मूर्तीच्या स्वरूपात तिकडे जाऊन राहिल्या, स्वयंभू मूर्तीच्या स्वरूपात. आणि पूर्वी तिकडेच एक देऊळ, यांच्याच तीर्थक्षेत्रा म्हणजे तीर्थयात्रेमध्ये फिरत असताना तिकडेच एक देऊळ छोटस बांधून ठेवलं होतं, असं म्हणतात की निवृत्तीनाथाने इथे एक देऊळ बांधा असं सांगितलं होतं. तर त्या देवळात त्या तिथे प्रकट झाल्या असं सांगतात. आणि नंतर हे कसं कळलं? तर तिथे संन्याशाने सांभाळलेला गुराख्याचा मुलगा, तो तिथे गुरं चरायला यायचा. तर त्याच्या स्वप्नात त्याला दृष्टांत झाला की अरे तू का माझ्या दर्शनाला येत नाहीस, इथे तर माझं देऊळ आहे, तू का येत नाही? तो 2-3 दिवस असं स्वप्न पडल्यानंतर त्या गुराख्याच्या मुलांनी त्या संन्याशाला सांगितलं की बाबा, असं असं मला एक स्वप्न पडतंय आणि एक मुलगी येते स्वप्नात आणि ती असं म्हणतीये. तर मग तो संन्यासी म्हणाला की तू विचार ना त्या मुलीला, जर परत ती स्वप्नात आली तर तिला विचार कोण आहेस तू. तर मग तेव्हा तो विचारतो धीर करून, तर ती म्हणते मी ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताई, मी इथे राहिलीये येऊन, तर मला तू येऊन शोध. असं असं देऊळ आहे माझं तिथे. मग तो तिथे गुराख्याचा मुलगा येऊन शोधतो, मग ते देऊळ मिळतं आणि ती स्वयंभू मूर्ती नंतर मुक्ताईची मूर्ती स्थापन होते, केली जाते, व्यवस्थित तिची स्थापना केली जाते. मूळ मूर्ती पाषाणाची होती असं म्हणतात. म्हणजे ज्यांनी चरित्र लिहिलंय तुम्हाला, हे सगळं मी ज्याच्या आधारे सांगितलं ते एक नामदेवराव वक्ते पाटील वडाळीकर असे ग्रस्त आहेत. मुक्ताईचे भक्त आहेत, वारकरी संप्रदायातले आहेत. दोनच मराठी इयत्ता शिकलेला मनुष्य आहे, पण त्यांनी लिहिलाय अनुभव की मलाही असं वाटत होतं की हे सगळे इतकी मतमतांतर आणि मी मुक्ताईचं चरित्र कसं लिहू, म्हणून मी लिहिता लिहिता एके ठिकाणी थांबून गेलो होतो. तर त्यांनाही दृष्टांत देऊन मुक्ताईंनी सांगितलं की तू बिंघोर लिही, तुला जे हवंय ती मदत तुला आपोआप मिळत जाईल. आणि तशा तऱ्हेने त्यांना खूप रेफरन्सेस मिळाले आणि त्यांनी ते सगळे मांडण्याचा प्रयत्न केलाय. ते हे जे चरित्र आहे ते गीता प्रेस गोरखपूरनी छापलेलं मराठीतलं चरित्र आहे. आजही ते मिळतं. अवश्य वाचा ज्यांना आणखी मुक्ताईंबद्दल जाणून घ्यायचं असेल त्यांनी. आता आपण थांबणार कुठे आहोत, तर मुक्ताईंची एक आरती, मुक्ताईंची एक सनद आहे बरं का, जाता जाता तेही सांगते की ज्ञानेश्वर महाराज आणि त्या यांचा संवाद आहे की ज्ञानदेवांना, ज्ञानदादाला त्यांनी खूप वेगवेगळे प्रश्न विचारले तत्वज्ञानातले की हे कसं ते कसं. तर त्यामध्ये मग परमात्म्याचं सूक्ष्म रूप कसं ते त्यांनी सांगितलंय, सृष्टीचं रूप कसं, मग ध्यान कसं करायचं, असं वेगवेगळा उपदेश ज्ञानदेवांनी मुक्ताईला केलाय. ती सनद म्हणून मुक्ताईची सनद आहे, तीही त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि एक शेवटची चांगदेवांनी केलेली तिच्याविषयीची जी स्तुती आहे ती म्हणणार आणि मग आपण थांबूया. धन्य 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 मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई, माझा केला अंगीकार दाखविला परात्पर, तेथे नांदे सोमेश्वर तापी पूर्णा बरोबर, सांगा आला लोटांगणी लोळे मुक्ताई चरणी, लोळे मुक्ताई चरणी सांगा आला लोटांगणी. धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई, धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई, धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई. इथे आपण आजच्या व्याख्यानाला विराम देणार आहोत. पण खूपच सुरेख म्हणजे मुक्ताईंच्या आणखी कितीतरी कथा यामध्ये आहेत की त्यामध्ये त्यांनी कुठे एका सर्पदंश झालेल्या मुलाला वाचवलंय किंवा चांगदेवानी प्रेत उठवण्याचा जो प्रकार
केला होता. त्यांच्या सिद्धींच्या आधारे त्याला वेगळा कसा एक वेगळं कसं वळण मुक्ताईने दिलंय हे त्यांनी दाखवलं. अशा खूप कथा वेगवेगळ्या आहेत. तुम्ही प्रत्यक्ष पुस्तक वाचू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी मुक्ताईंचं हे चरित्र मला अगदी जवळून अनुभवता आलं, अभ्यासता आलं, हे तुमच्यामुळे. त्यामुळे कृतज्ञता परत एकदा व्यक्त करते आणि घटस्थापनेच्या मुक्ताईंच्या जन्मदिवशी त्यांचं स्मरण करण्याची संधी मला मिळाली याबद्दल हा मी माझ्या आयुष्यातला भाग्ययोग मानते आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.